हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये विक्रांतने अर्पिताला सत्य दाखवलं, आरसा दाखवला की तुझं आणि शौर्यचं लग्न कधीच होणार नाहीये. त्यामुळे अर्पिताची परिस्थिती आणखीनच बिघडली. अर्पिता शौर्यशी लग्न करण्यासाठी वेड्यासारखी वागू लागली. मग आमदार शिर्केने डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांनी आमदार शिर्केला सांगितलंय की आता फक्त शौर्यच अर्पिताला बरं करू शकतो, या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. मग आमदार शिर्के शौर्याच्या घरी पोहोचला. शौर्यसमोर हात जोडून त्याला विनंती केली की एकदा माझ्या मुलीला भेट आणि तिला या परिस्थितीतून बाहेर काढ. तूच तिला या अवस्थेतून बाहेर काढू शकतोस. मग शौर्य अर्पिताला भेटणार का? ऊर्जा काय करणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा पद्माच्या घरी पोहोचते. पद्माला खूप अस्वस्थ वाटत असतं. ऊर्जा विचारते, काय झालं पद्मा? तुम्हाला अचानक भेटायला बोलवून घेतलं, काय झालंय? तर पद्मा सांगते, ताई, मला खूप भीती वाटतेय. सतत असं वाटतंय की तो विक्रांत शिर्के माझा पाठलाग करतोय, तो माझ्यावर काहीतरी करेल. तर ऊर्जा म्हणते, अगं पण पद्मा, तुला असं का वाटतंय? तो विक्रांत शिर्के का तुझा पाठलाग करेल, का तुला भेटायला येईल? तर पद्मा म्हणते, ताई, ते मला माहीत नाही. मला खूप भीती वाटतेय. त्यामुळे मी बंटीला सुद्धा येथे आणणार नाहीये. तो गावीच बरा आहे आणि मी सुद्धा खूप घाबरलीये. मला काय करावं, कसं करावं कळत नाहीये. मला असं वाटतं मी या लग्नाला होकार देऊन खूप मोठी चूक केली आहे. मग मी लग्न करून टाकू का? मी त्या पेपरवर सह्या करू का? काय करू, काय करू? मला काहीच कळत नाहीये. ताई, मला खूप भीती वाटतेय. तूच सांग ना, मी काय करू? ऊर्जा ही पद्माला शांत करण्याचा प्रयत्न करते. पद्मा, एकतर तू आधी खाली बस, शांत हो. पण पद्मा खूप घाबरलेली असते. तिला अस्वस्थ वाटत असतं. माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे अशी भीती तिला वाटत असते. पण ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा शांत हो. असं काही होणार नाहीये आणि आपण कोणतीही घाई करायची नाहीये. आपण जे काही करतोय ना, ते अगदी योग्य करतोय. त्यामुळे टेन्शन घेऊ नको आणि सगळं आपल्या मनासारखंच होईल. आणि इकडे दिव्या धावत पळत हर्षवर्धनच्या रूममध्ये येते आणि म्हणते, डॅड, डॅड, जे काही झालं ना त्यात माझी काही चूक नाहीये. अहो, माझी काहीच चूक नाही. मी तर सगळं चांगलं केलं होतं. मी काहीच चूक केलेली नाहीये. तुम्ही प्लीज माझ्यावर चिडू नका आणि उद्या काही बिघडलं ना तर मला काही रागवू पण नका. तुम्ही मला जे देणार आहे ना ते नक्की द्या. मागे काही घेऊ नका. हर्षवर्धनला काही कळतच नाही. हर्षवर्धन म्हणतो, हे काय सुरू आहे तुझं? वेड्यासारखी माझ्या रूममध्ये पळत आली आणि आता बडबडतीये. तू कशाबद्दल काय बोलतीये ते मला काहीच कळत नाहीये. तर दिव्या म्हणते, मी ना काल सगळं तुमच्या मनासारखं केलं, पण अचानक ते कसं घडलं मला कळतच नाहीये. या सगळ्यामध्ये माझी काहीच चूक नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला अजून सुद्धा कळत नाहीये तू काय बोलतीये. जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल, नीट सांग मला. दिव्या सांगते, हो डॅड, काल तुम्ही मला ते ॲफिडेव्हिट घेऊन पद्माच्या घरी पाठवलं. मी पद्माच्या घरी गेले आणि मी पद्माला सांगितलं सुद्धा होतं, यामधील ऊर्जाला काही सांगू नको. परंतु तिने सुद्धा काही सांगितलं नाही. पण तेवढ्यात ऊर्जा तेथे आली. ऊर्जाने ते ॲफिडेव्हिट पाहिलं आणि मग तिला सगळ्या गोष्टी कळल्या. डॅड, खरंच मी तिला काही सांगितलेलं नाहीये. हे ऐकून हर्षवर्धन हसू लागतो. दिव्याला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, डॅड, तुम्ही का हसताय? तर हर्षवर्धन म्हणतो, तू मूर्ख आहेस ना, तुझ्या या मूर्खपणावर हसतोय. दिव्याला खूप राग येतो. दिव्या चिडून विचारते, डॅड, मी मूर्ख आहे? तुम्ही मला मूर्ख म्हणताय? तर हर्षवर्धन सांगतो, हो, मूर्खच आहेस तू. आणि जर तुझा हा गैरसमज असेल की तू खूप हुशार आहे, तर हा सुद्धा तुझा एक मूर्खपणाच आहे. दिव्या विचारते, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तरी काय? हर्षवर्धन सांगतो की तू मूर्ख आहेस, एक नंबरची मूर्ख आहेस. हे ऐकून दिव्याला खूप राग येतो. हर्षवर्धन तिचा सडेतोड अपमान करतच असतो. आणि इकडे ऊर्जा ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करते. पद्मा, तू काहीच चुकीचं करत नाहीये, त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाहीये. आणि मी तुला सांगितलंय ना, विक्रांत शिर्के तुला काहीच करणार नाही. तेवढ्यात पद्मा उठून उभी राहते आणि ॲफिडेव्हिट घेऊन येते. ऊर्जा म्हणते, पद्मा, एक काम कर, या ॲफिडेव्हिटची एक कॉपी माझ्याकडे दे, म्हणजे ॲफिडेव्हिटमध्ये काय काय आहे त्यावर मी स्टडी करेल. पद्मा म्हणते, ताई, असं आहे का? मी या पेपर्सवर सह्या नाही केल्या, म्हणून त्या लोकांना माझा काही जीव वगैरे घ्यायचा असेल, म्हणून मला अस्वस्थ वाटतंय.
मलाच वाटतं मी एक काम करते, मी या पेपर्सवर सह्या करते आणि त्यांना देऊन टाकते. म्हणजे त्यांच्या मनाची शांती होईल. मलाही टेन्शन नाही, त्यांनाही टेन्शन नाही. ऊर्जा म्हणते, "नाही पद्मा, असं काहीच करायचं नाहीये. या पेपर्सवर बिलकुल सह्या करायच्या नाही. जोपर्यंत मी तुला सांगणार नाही, तोपर्यंत या कागदांवर सह्या करायच्या नाहीत. आणि ना, तू एक काम कर, जर तुला ह्या पेपर्सची भीती वाटत असेल, तर हे सगळे पेपर्स तू माझ्याकडे देऊन ठेव आणि काहीच घाबरू नको. तुला कुणीही विचारलं, अगदी दिव्याने सुद्धा विचारलं, की ते पेपर्स कुठे आहेत, तर तू त्यांना माझं नाव सांग, पण तू तुझ्याबद्दल काही सांगू नको. आणि एक लक्षात ठेव, यामध्ये आपण काहीच चुकीचं करत नाहीये. त्यांना या पेपर्सवर तुझ्या सह्या घेण्याची जास्त गरज आहे. त्यांनी हे प्रपोजल दिलंय, आपण नाही दिलंय. त्यामुळे आपण हवा तेवढा वेळ घेऊ शकतो. आणि पद्मा, ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तो विक्रांत शिर्के जेलमधून बाहेर पडलाय आणि आपल्याला जर त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवायचं असेल, तुझ्याबद्दल जे काही चुकीचं करण्याचा ते प्रयत्न करताय, ते सगळं आपल्याला हाणून पाडायचं असेल, तर आपल्याला शांत राहावं लागेल आणि मी जसा प्लॅन बनवलाय त्याप्रमाणे वागावं लागेल. मला मान्य आहे की तुला भीती वाटतीये, मनात वेगवेगळ्या शंका येत आहे, पण काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या मनातल्या कोणत्याच शंका खऱ्या ठरणार नाहीये आणि जसं आपण ठरवलंय अगदी तसंच होईल. हे सगळं ऐकून पद्माला बरं वाटतं. नाहीतर आतापर्यंत विक्रांतने माझ्याबरोबर जे काही केलंय आणि मला विक्रांतशी लग्न करावं लागेल या भीतीमुळे पद्मा हादरून गेली होती, खूप घाबरली होती. पण आता ऊर्जाने तिला धीराचे 2 शब्द दिले आहेत, त्यामुळे तिला बरं वाटतं. तिची जीवात जीव येतो. नाहीतर एवढ्या वेळेस मी काय करू काय नाही असं तिला झालेलं असतं. पद्माला ऊर्जा समजावून सांगते, "तुला जर खूप भीती वाटत असेल, तर तू एक काम कर. तू चाळीत जा माझ्या आईच्या घरी, तेथे निवांत राहा, तुला बरं वाटेल." तर पद्मा म्हणते, "नाही ताई, आता मी काकूंना किती त्रास देऊ?" तर ऊर्जा म्हणते, "अगं त्यात काय त्रास? उलट आईसुद्धा एकटीच राहते, तिला बरं वाटेल. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तू माझ्या आईच्या घरी जा, तेथे राहा, तुझी भीतीसुद्धा कमी होईल." पद्मा म्हणते, "ठीक आहे, मला जर खूपच वाटलं, तर मी नक्की जाईल." ऊर्जा म्हणते, "चालेल." तेव्हा कुठे पद्मा आणि ऊर्जा या दोघींनाही बरं वाटतं. इकडे हर्षवर्धन हा दिव्याला समजावून सांगतो, "जर तुला असं वाटत असेल, की पद्माने तिच्या डोक्याने निर्णय घेतलाय आणि या लग्नाला होकार दिलाय, तर हा तुझा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. एकतर पहिली गोष्ट, त्या पद्माला डोकं नाहीये आणि दुसरी गोष्ट, ती पद्मा ऊर्जाशी डिस्कस केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. जेव्हा पद्माने या लग्नाला होकार दिला, तेव्हा सुद्धा ऊर्जानेच तिला या लग्नाला होकार द्यायला सांगितला होता. तिच्या सांगण्यावरूनच तिने या लग्नाला होकार दिला." हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन म्हणतो, "आता फक्त मला एवढं कळत नाहीये, की ऊर्जाने एवढ्या सोप्यात या लग्नाला होकार कसा दिला? नेमकं कारण आहे तरी काय?" तर दिव्या खुश होऊन म्हणते, "एवढंच ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे जाणून घेणं तर एकदम सोपं आहे. एकतर मी डायरेक्ट पद्मालाच विचारते किंवा मग ऊर्जालाच विचारते. तसं पण ती माझ्या रूममध्येच राहते. मी तिला विचारते, ती मला लगेच सांगेल." हर्षवर्धन चिडून विचारतो, "तुला तेवढं सोपं वाटतंय का, की तू ऊर्जाला सगळं विचारशील आणि ऊर्जा तिचे सगळे प्लॅन तुला सांगून देईल?" दिव्या चिडून म्हणते, "डॅड, तुम्हाला जेवढं वाटतंय ना, तेवढी ऊर्जा हुशार नाहीये." हर्षवर्धन म्हणतो, "आणि मला जेवढी वाटतीये, तेवढी तू मूर्ख आहेस." दिव्या चिडून म्हणते, "मी मूर्ख नाहीये, पण ऊर्जा सुद्धा हुशार नाहीये. त्या विक्रांत शिर्केने रागाच्या भरात कोर्टात सगळं कबूल केलं नसतं ना, तर ती ही केस कधी जिंकलीच नसती, कधी शक्यच झालं नसतं. त्यामुळे मी हे सगळं जाणून घेणार. मी आत्ता जाते तिला सगळं विचारायला." हर्षवर्धन चिडून म्हणतो, "गप्प बसायचं. आधीच खूप मोठा मूर्खपणा करून ठेवलाय. आता आणखीन मूर्खपणा नकोय. जोपर्यंत मी तुला काही सांगत नाही, तोपर्यंत काही बोलायचं नाही, कोणाला विचारायचं नाही, काही करायचं नाही. एवढं लक्षात ठेव. जेवढं केलंय तेवढं बस झालंय." असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. दिव्याला खूप राग येतो. दिव्या मनातल्या मनात विचार करते, "ठीक आहे, काही नाही विचारणार, काही नाही करणार, पण माझ्याकडे अशी एखादी माहिती नक्कीच असेल, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा माझा अभिमान वाटेल, मी किती हुशार आहे हे तुम्हाला पटेलच." असा विचार करून दिव्या खुश होते. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी विक्रांत डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेवढ्यात त्याची आई सुवर्णा येते आणि म्हणते, "विक्रांत, असा काय डोक्याला हात लावून बसलाय? चल, तुझ्यासाठी कॉफी आणलीये आणि काही खायचं असेल तर सांग, मी बनवून आणते." विक्रांत चिडून म्हणतो, "नाही खायचंय मला काही आणि कॉफी सुद्धा प्यायची नाहीये.
इथे डोक्याचा पार भुगा झालाय. सुवर्णा विचारते, अरे काय एवढं टेन्शन घेतोय तू? टेन्शन घेऊ नको. तर विक्रांत चिडून म्हणतो, का नाही घ्यायचं मी टेन्शन? मला टेन्शन घ्यावंच लागेल. त्यामुळे मला काही खायचं प्यायचं नाहीये. तेवढ्यात अर्पिता तेथे येते आणि म्हणते, ए विक्रांत, असं जेवण अन्नपाणी सोडून काही होणार आहे का रे? तर विक्रांत चिडून म्हणतो, ए तुला काय करायचं ग? तुला काय कळतं? येथे पप्पाने ना माझ्या आयुष्याची वाट लावून ठेवली आहे. त्या घाणेरड्या चाळीत राहणाऱ्या पद्माबरोबर माझं लग्न लावून देत आहे. बाहेर जाऊन काय तोंड दाखवणार मी? की अशा मुलीशी मी लग्न केलंय. अर्पिताला खूप राग येतो. अर्पिता चिडून म्हणते, हो का? घाणेरडी मुलगी, चाळीत राहणारी मुलगी, तिच्या अंगावर हात टाकणारा नाही हा विचार आला की ही घाणेरडी चाळीत राहणारी मुलगी आहे. विक्रांतला खूप राग येतो आणि विक्रांत चक्क अर्पितावर हात उचलतो, तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो स्वतःला थांबवतो आणि म्हणतो, ए अर्पे, नीट बोलायचा माझ्याशी. स्वतः तर एका वेगळ्याच जगात राहते. दिवसभर शौर्याचं लग्न, शौर्याने माझं लग्न, शौर्याचं माझं लग्न असं बरळत राहते. डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या आणि मला अक्कल शिकवतीये. सुवर्णा चिडून म्हणते, विक्रांत गप्प बस. विक्रांत म्हणतो, हो गप्पच बसतोय. मला पण तिच्याशी बोलण्याची हौस नाहीये, पण तिला सांगून ठेव नीट वागायला, नाहीतर दिवसभर त्या शौर्याच्या नावाचा जप करत राहते. तर अर्पिता लगेच मूड बदलते आणि म्हणते, हो, माझं लग्न होणार आहे शौर्याशी, शौर्याचं आणि माझं लग्न. तर विक्रांत चिडून म्हणतो, अरे काय वागणं हिचं अचानक बदलतं? अरे अर्पिता, तुझं आणि शौर्याचं लग्न कधीच होणार नाहीये. अर्पिताला खूप राग येतो. तर सुवर्णा म्हणते, विक्रांत तू जा बरं इथून, तिला असं काही बाई सांगू नको. तर विक्रांत चिडून म्हणतो, जाणारच आहे मी इथून. आणि अर्पिता, तुला शेवटचं सांगतोय, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तो शौर्य तुझ्याशी कधीच लग्न करणार नाहीये. त्याचं आधीच लग्न झालंय. हे ऐकून अर्पिताला खूप राग येतो. विक्रांत तिला ठणकावून सांगतो, ह्या तुझ्या आभासी जगातून आहे ना थोडी बाहेर आहे. रियालिटीमध्ये ये, जेथे शौर्याचं ऊर्जाशी लग्न झालंय आणि तो स्वप्नात सुद्धा तुझ्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे तुझा हा वेडेपणा बंद कर. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, त्याचा आधी इलाज करून घे आणि मग मला अक्कल शिकवायला ये. अर्पिता खूप चिडते. सुवर्णा म्हणते, ए विक्रांत, जा बरं इथून, नको तिला त्रास देऊस. पण विक्रांत हा जाता जाता सुद्धा तिला सांगतो, नीट राहायचं आणि ही सगळी नाटकं बंद कर. विक्रांत तेथून निघून जातो. अर्पिताला खूप राग आलेला असतो. ही गोष्ट सुवर्णाच्या लक्षात येते. अर्पिताला आता काही होईल की काय, तिचं काही खरं नाही, अशी भीती सुवर्णाला वाटते. अर्पिताच्या तळपायाची मस्तकात गेलेली असते. आणि इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. हे दोघे एकत्र गप्पा मारत असतात. आमदार शिर्के हर्षवर्धनला विचारतो, ते पद्माचं मॅटर कुठपर्यंत गेलंय? हर्षवर्धन त्याला सांगतो, पद्माला ॲफिडेव्हिट पाठवलंय. एकदा का पद्माच्या सह्या झाल्या, मग आपण लग्न करण्यासाठी मोकळं. आमदार शिर्के विचारतो, पद्माकडे तुम्ही ॲफिडेव्हिट पाठवलंय, तुम्हाला काय वाटतं, ती त्याच्यावर सह्या करेल? हर्षवर्धन सांगतो, नक्की करेल. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, ती लग्न करण्यासाठी सुद्धा तयार झालीये. हे ऐकून आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के विचारतो, पद्मा लग्न करण्यासाठी तयार झालीये, ते सुद्धा विक्रांतबरोबर? आश्चर्य वाटतंय, हे सगळं शक्य तरी कसं झालं? हर्षवर्धन सांगतो, मला माहित होतं की ती हे लग्न करायला तयार होईल. आमदार शिर्के विचारतो, तुम्हाला ही शक्यता कशी वाटली की ती लग्न करण्यासाठी तयार होईल? हर्षवर्धन हा आमदार शिर्केला समजावून सांगतो, मी जेव्हा एखादं प्रपोजल देतो ना, तेव्हा चहू बाजूने त्याबद्दलचा विचार करतो आणि मला माहित होतं या प्रकरणामध्ये दोन शक्यता आहे. एकतर पद्मा हे लग्न करण्यासाठी होकार देईल किंवा लग्न करण्यासाठी नकार देईल आणि तिने लग्न करण्यासाठी होकार दिलाय. आता यामध्ये सुद्धा दोन शक्यता आहेत की तिने होकार का दिलाय. एकतर यामध्ये तिचा काहीतरी प्लॅन असेल किंवा मग ती गरिबीला कंटाळलीये म्हणून हे लग्न करण्यासाठी तिने होकार दिला. आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब, माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आला होता, त्याबद्दल बोलण्यासाठी मी येथे आलोय. हर्षवर्धन म्हणतो, सांगा. आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही आता जे ॲफिडेव्हिट पाठवलंय, त्या ॲफिडेव्हिटवर पद्माने सह्या केल्या तर आपलं काम झालं. आपल्या विक्रांतवरची केस मागे होईल आणि मग हे लग्न करण्याची गरजच पडणार नाही ना, आपण हे लग्न टाळून देऊ. हर्षवर्धन सांगतो, नाही, हे चुकीचं आहे, हे करणं शक्य नाहीये. आमदार शिर्के विचारतो, का? हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, आमदार साहेब, जर आपण असं केलं तर सगळ्यात आधी तर पद्मा सगळीकडे बोंबाबोंब करेल.
की आमदार शिर्के आणि विक्राने माझ्यावर असं केलं, मला लग्नाचं आमिष दाखवून माझ्याकडून ॲफिडेव्हिटवर सह्या करून घेतल्या, केस मागे घ्यायला सांगितली आणि आता माझ्याशी लग्न करणार नाहीये. तुमच्या मुलावरची केस तर मागे घेतली जाईल, तो जेलमध्ये जाणार नाही, पण तुमच्या मुलाचं आणि तुमचं पॉलिटिकल करिअर संपेल. आधीच काही कमी बदनामी झाली नाहीये, त्यानंतर आणखीन बदनामी होईल, आणखीन त्रास होईल. त्यामुळे हे करणं चुकीचं आहे. आमदार शिर्केला ही गोष्ट पटते. आमदार शिर्के म्हणतो, एकदम बरोबर बोलताय, पण आता पुढे काय करायचं? हर्षवर्धन विचारतो, तुम्ही या लग्नाबद्दल कोणाला काही सांगितलंय का? आमदार शिर्के सांगतो, नाही, अजून कोणालाच सांगितले नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, मग आता सगळ्यांना सांगा, मोठा गाजावाजा करा, हे लग्न एकदम धूमधडाक्यात लावून द्या. अख्ख्या राज्याला कळलं पाहिजे की आमदार शिर्केंचा मुलगा विक्रांत शिर्के त्याच मुलीशी लग्न करतोय, जिने त्याच्यावर केस केली होती, विनयभंगाचा आरोप केला होता. म्हणजे सगळीकडे या गोष्टीची चर्चा होईल आणि आपल्याला विक्रांतची इमेज सुधारता येईल. आमदार शिर्केला हे पटतं. आमदार शिर्के म्हणतो, ठीक आहे वकील साहेब, सगळ्यात आधी तर मी माझ्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतो, त्यांच्याशी बोलावं लागेल आणि मग करून देऊ धूमधडाका. सगळीकडे याच लग्नाची चर्चा असेल, पाहत राहा तुम्ही. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे. आमदार शिर्के तेथून निघून जातो. हर्षवर्धन आपल्या पुढच्या प्लॅनचा विचार करतो आणि इकडे शौर्य कोर्टात असतो. तेवढ्यात तेथे कल्पेश येतो, खत्री सरांचा असिस्टंट. कल्पेश म्हणतो, बोल शौर्य, कशासाठी बोलवलंस? तर शौर्य म्हणतो, अरे मला एक महत्त्वाचं काम आहे. मला खत्री सरांनाच भेटायचं होतं, पण ते बिझी होते आणि त्यांची सगळी कामं तूच करतोस ना, जसं की ऊर्जाला उधार दिलेले पैसे वगैरे, त्याचा हिशोब तुझ्याकडेच असेल ना, त्याबद्दल मला सांगतोस का? कल्पेश म्हणतो, ते उधार पैशांबद्दल तिने 20,000 रुपये घेतले होते. थांब, मी तुला हिशोब सांगतो, डायरीत लिहिलाय. आणि मग कल्पेश हा हिशेब सांगतो की 5,500 रुपये दिले आहेत आणि बाकीचे पैसे बॅलन्स आहेत. आणि मग शौर्य कल्पेशला उरलेले बॅलन्स पैसे देऊन टाकतो. कल्पेश विचारतो, हे पैसे तू देतोयस? तर शौर्य सांगतो, म्हणजे मी देतोय, पण ऊर्जाने हे पैसे माझ्याकडे दिले होते तुला देण्यासाठी, म्हणून मी तुला देतोय. कल्पेश म्हणतो, ठीक आहे, मी डायरेक्ट लिहून घेतो. म्हणजे हा सगळा हिशेब मिटला. आता ऊर्जावर खत्री सरांचं कोणतंही कर्ज नाहीये. शौर्य खूप खुश होतो, कल्पेशला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो, चल आपण चहा पिऊया. आणि मग हे दोघे चहा पिऊ लागतात. तर दुसरीकडे अर्पिता पूर्ण वेडी झालेली असते आणि साडी सिलेक्ट करत असते. सुवर्णा तिला म्हणते, अगं अर्पिता बेटा थांब, ती रडवेली होते, पण अर्पिता काही ऐकत नाही. आई सांग ना, मी ही साडी निवडू की ही साडी निवडू? ही साडी चांगली असेल की ती साडी चांगली असेल? यावरची डिझाईन चांगली नाहीये, याचा रंग चांगला नाहीये. आई म्हणते, अगं मुली, असं करू नकोस, शांत हो, शांत हो. पण अर्पिता काही ऐकायला तयार होत नाही आणि सुवर्णाकडून तिला हँडलसुद्धा केलं जात नाही. तेवढ्यात आमदार शिर्के डॉक्टर बाईंना घेऊन तेथे येतो. आमदार शिर्के म्हणतो, अगं बेटा काय चाललंय? तर अर्पिता म्हणते, पहा ना बाबा, मी केव्हाची तिला सांगतेय ही साडी सिलेक्ट कर. मी साडी सिलेक्ट करणार नाही तर शौर्यचा शेरवानी सिलेक्ट होणार नाही. मग तुमच्या साड्या, तुमच्या सगळ्यांचे कुर्ते ते कसं सिलेक्ट होणार? आपल्याला एकच थीम करायची आहे ना. आमदार शिर्के म्हणतो, बेटा शांत हो, शांत हो. पाहिलं का कोण आलंय? डॉक्टर आल्यात. डॉक्टरांशी बोलायचं ना तुला? अगं तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी आल्यात त्या. अर्पिता म्हणते, अरे डॉक्टर आजी आलात तुम्ही, या 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 या. तुम्हीच आता सांगा ना, तुम्हाला साडीतलं कळतं ना? कळतच असणार, तुम्ही स्वतः साडी नेसलीये, पण तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं, कोणती साडी छान आहे? ही साडी छान आहे का ती साडी छान आहे? अर्पिता पूर्ण वेडी झालेली असते. आमदार शिर्के म्हणतो, अर्पिता शांत हो, शांत हो. आधी त्यांच्याशी बोलून घे, त्या आपल्या घरी आल्यात ना, त्यांच्याशी गप्पा मार, मग आपण साडी सिलेक्ट करूया ना. डॉक्टरबाई म्हणतात, तुम्ही दोघे बाहेर जा, मी तिच्याशी बोलते. आमदार शिर्के आणि सुवर्णा बाहेर निघून जातात आणि मग अर्पिता, डॉक्टर या दोघी एकमेकींशी गप्पा मारत बसतात. इकडे कल्पेश आणि शौर्याच्या गप्पा सुरू असतात विविध केसेसबद्दल. कल्पेश म्हणतो, शौर्य एक म्हणू का? राग येणार नसेल तर? शौर्य म्हणतो, बोल ना. तर कल्पेश म्हणतो, हे पैसे तुला ऊर्जाने नाही दिलेत, तर तू स्वतः तिची उधारी चुकवतोय. बरोबर आहे की नाही? शौर्य म्हणतो, हो खरं आहे. कल्पेश म्हणतो, तुम्ही दोघांनी लग्न केलं ना, मला खरंच खूप आनंद झालाय. तुमची जोडी मेड फॉर इच अदर आहे. आणि एक लक्षात ठेव, ऊर्जाला हे कळू देऊ नको, नाहीतर नीट सांग, नाहीतर ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे, भडकेल तुझ्यावर उगाच. शौर्य म्हणतो, ते तर आहेच. कल्पेश तेथून जाणार इतक्यात ऊर्जा तेथे येते आणि विचारते, कोणत्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही? ऊर्जासमोर शौर्य आणि कल्पेश खूप घाबरतात. आता काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न शौर्यला पडतो
आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. डॉक्टर आमदार शिर्के आणि सुवर्णाला सांगतील की तुमची मुलगी अर्पिता एका आभासी जगात जगतीये आणि जर तिला या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर शौर्यने तिला भेटणं, तिला समजावून सांगणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग आमदार शिर्के चक्क शौर्याच्या घरी पोहोचणार आणि शौर्यसमोर हात जोडून त्याला विनंती करेल की शौर्य, तू माझ्या अर्पिताला भेट, तिची अवस्था खूप बिकट आहे, तूच तिला या अवस्थेतून बाहेर काढू शकतो. मग आता शौर्य काय निर्णय घेईल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.